आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संपदा, तुला बरं वाटतंय का आता? म्हणजे वीकनेस वगैरे नाहीये ना? नाही, बेटर आहे मी आता। ॲक्च्युली मीच आईला म्हणाले की रूममध्ये बसून बसून खूपच डोकं दुखायला लागलं, तर खाली येते म्हणून। अगं मग तू अशी बाहेर येत जा, बिंदास राहा, बरं वाटेल तुझं तुलाच। खूप ट्राय करते मी वहिनी। नाही म्हणजे सतत रॉकीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय आणि मला वहिनी खूप वाट बघत होती मी रॉकीची। मला कळतंय अगं, मला आजही डोळ्यासमोर आला रॉकी। हे सगळं असं पटकन कसं विसरता येईल? पण हे नव्हतं आपल्या हातात। आणि ज्याने कोणी केलंय ना, त्याला तर मी नाही सोडणार। ते तू करशीलच, होईल त्याला शिक्षा। पण रॉकी परत नाही येणार ना गं? तू गेला कायमच। मी रडणार नाहीये। तू म्हणाली आहेस ना, माझ्या डोक्यात ते आहे आता की इथेच कुठेतरी आहे, तो आपल्याला बघतोय दोघींना, त्याला नाही आवडणार आपण रडलेलं। तू नको रडू, मी पण नाही रडत। एवढंच आहे आपल्या हातात आणि इतकंच करू शकतो आपण। पण तो त्याचं स्वप्न तरी पूर्ण करू शकला। हो, आणि त्याच्यामुळे कितीतरी लोकांना उमेद मिळाली, हे महत्वाचं आहे। ते सगळं झालंच वहिनी। त्या दिवसानंतर म्हणजे माहितीये मला की मी रूम मध्येच होते आणि बाहेर आले नाही वगैरे, पण बेडमध्ये होते, पण मला ना त्या दिवसानंतरचं काहीच आठवत नाहीये। सगळं असं ब्लर ब्लर आहे, माहित काय। हे असं तुला पण होतंय? अगं म्हणजे त्या दिवसापासून मलाही असंच होतंय। मला गुंगी आली आहे असं वाटतं सतत। तुला पण असं होतंय? अगं तुला माहितीये का, सीताई आहेत ना, त्या मला म्हणाल्या होत्या की, म्हणजे आशू पण म्हणत होता की मी काहीतरी त्या टेरेसवर म्हणजे आपल्या बाल्कनीत गेले, तिथे जाऊन अचानक उभी होते, पडणार होते। पण हे सगळं मला काहीच आठवत नाहीये। असं कसं काय? म्हणजे दोघींना असं कसं काय सेम होत होतं? ठीक का, मला नाही आठवत आहे किंवा मला माहित नाही असं का होतंय। हॅलो, हा, मी आले लगेच येते।